आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी के मार्केटमध्ये वॉचमॅन आहेत आणि ड्युटी खूप चांगल्या पद्धतीने करतात। विशेष कळत न कळत तंबाखू खात होते, तर मागच्या 2 महिन्यापासून त्याने तंबाखू सोडलेली आहे। विशेषतः बरेच लोक म्हणतात लागलेली सवय सुटत नाही, पण ह्या दोघांना जर बघितलं तर हे 100% तंबाखू सोडले आहेत। आपण त्यांचंच मनोगत घेऊया। गौतम सर, आपण तंबाखू सोडल्यात आपल्याला काय वाटतं? चांगलं वाटतं। 2 महिने झालं सोडली तंबाखू। हां, आधी त्रास होत होता थोडा, आता नाही। आता कसं वाटतंय? चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं। घरातले लोक काय म्हणतात तुम्हाला? काय नाही, घरातले खुश आहेत ना? काम बरेच लोक म्हणतात तंबाखू सुटत नाही, पण तुम्ही सोडला 2 महिन्यात, तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, मनावर ताब असतं। हां, त्यामुळे तुमची सुटलेली आहे? सुटले आहे। बर, तुमचे सोयरेधारे मित्र परिवार किंवा घरातले लोक काय म्हणतात तंबाखू सोडल्यामुळे तुम्हाला? काय नाही, चांगलं म्हणतात। काय बरं झालं मला सोडी, बरं झालं म्हणतात। खुश आहेत? खुश आहेत। बघू शकता हे दोन्ही व्यक्ती तंबाखू सोडले, तुम्हाला काय वाटतं ना? म्हणायचं म्हणजे मी तुम्हाला मागल्या वेळेस मी मुलाखतीमध्ये मी बोललो होतो की मी तंबाखू सोडीन म्हणून, तुम्हाला मी एक शब्द दिला होता। हो, तर त्या शब्दाला मी पाळून माझी तंबाखू कायमस्वरूपी मी बंद केली। तसं तर मला एक 8-4 दिवस मला खूप त्रास झाला। त्रास होण्याच्या नंतर पण जरा मला हळूहळू माझ्या घरच्यांना पण समजून सांगितलं की बाबा ते सोडायला लागला की व्यसन हे चांगलं आहे, कारण तुम्हाला ह्याच्यापासून तुमची शरीर प्रकृती चांगली होईल, व्यसनमुक्त व्हाल, तुमचे जे शरीर आहे ते खांगण्यापेक्षा आणि तंदुरुस्त होईल, हे असं माझ्या घरच्यांना समजून सांगितलं। मी जास्त माझ्या मनावर ताबा ठेवून मी तंबाखू व्यसन हे सोडलेलं आहे। बघू शकता हे दोन्ही व्यक्ती तंबाखू सोडलेत। खरंच भारतातला प्रत्येक नागरिक जो तंबाखू खातो तो सोडला पाहिजे आणि निरोगी संपन्न जगला पाहिजे। जय हिंद, जय भारत।